आणि यानंतरची एक मोठी बातमी मनोज जरांगे यांच्याशी संबंधित आहे। मराठा आंदोलक मनोज जरांगेंनी प्रचंड आक्रमक भूमिका घेतली आहे। मुंबईमध्ये येत देवेंद्र फडणवीसांच्या सागर निवासस्थानी जाण्यासाठी जरांगे प्रयत्नशील आहेत आणि आपल्या भूमिकेवर ते ठाम सुद्धा आहेत। त्यासाठी ते मुंबईच्या दिशेने रवाना झालेत, मात्र सध्या ते आंतरवाली जवळच्या भांबेरी गावात मुक्काम करतात। आपल्याला सागर बंगल्यावरती गोळ्या घातल्या तरी चालेल, परंतु सगळ्या सोयऱ्यांचा निर्णय घेऊनच परत निर्देशांचं या ठिकाणावरती पालन होईल। याद्वारे आम्ही आपल्या सर्वांना हे पोलीस प्रशासनातर्फे व संपूर्ण प्रशासनातर्फे आवाहन करीत आहोत। काल संध्याकाळीच मनोज जरांगेंनी भूमिका घेतली की ते मुंबईत येणार आहेत। आपल्या भूमिकेवर ते आजही ठाम आहेत। सध्या ते भांबेरी गावात मुक्कामी आहेत आणि याच गावामध्ये आता काही वेळापूर्वी पोलीस पोहोचलेत। पोलिसांनी इथल्या आंदोलनकर्त्यांना आवाहन सुद्धा केलंय, इथली शांतता किंवा कायदा सुव्यवस्था बिघडू नये यासाठी पोलीस सुद्धा प्रयत्नशील असल्याचं पाहायला मिळतंय। आपण सागर निवासस्थानी जाऊ। सागर बंगला हा अर्थातच देवेंद्र फडणवीसांचं शासकीय निवासस्थान आहे। पुन्हा एकदा रवी मुंडे आपल्या सोबत आहेत। रवी, मनोज जरांगे सध्या ज्या गावात मुक्कामी आहेत त्या गावातलं आत्ताचं दृश्य कसं आहे, वातावरण काय आहे? ज्ञानदा प्रशासनाने जो कर्फ्यू आदेश लागू केलेला आहे मध्यरात्री 12 वाजल्यापासून, त्याचीच कुठेतरी अनाउन्समेंट या ठिकाणी होत आहे। पोलिसांचे वरिष्ठ अधिकारी या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि SRPFच्या 3 कंपन्या आहेत। जवळपास 450 ते 500 पोलिसांचा फौजफाटा आहे। पोलिसांकडून इथल्या गावातल्या काही आजूबाजूच्या गावातून आलेली किंवा बाहेरून जिल्ह्यातून आलेले जे आंदोलक आहेत त्यांना आवाहन केलं जातंय की हा रस्ता निर्मनुष्य करा। मनोज जरांगे आपण जर दृश्यात बघत असाल तर त्या समोरच्या एका घरामध्ये रात्री मुक्कामी होते आणि त्याच ठिकाणी हे सगळे आंदोलक एकत्रित आलेले आहेत। कुठंतरी पोलिसांच्या या सगळ्या हे मनोज जरांगे आता आलेले आपल्याला दिसत आहेत आणि प्रत्यक्ष पोलीस आणि त्यांचा आता या ठिकाणी आमनासामना होईल। भांबेरी गावामध्ये मनोज जरांगे जे मुक्कामी होते त्या ठिकाणी पोलिसांनी चोख असा बंदोबस्त या ठिकाणी लावलेला आहे। SRPFच्या तुकड्या असतील किंवा स्थानिक पोलिसांचा मोठा फौजफाटा या ठिकाणी आहे। मनोज जरांगे बाहेर आलेले आहेत आणि ते वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी या ठिकाणी बोलण्याची शक्यता आहे। खरं तर पोलिसांनी जो प्रशासनाने संचारबंदी आदेश लागू केलाय, एक मनोज जरांगे आपल्याला बोलतील, मी त्यांच्याकडे नेतो नेमदा। पाटील काय म्हणणार संचारबंदीचे आदेश जिल्हाधिकारी साहेबाला बोलतो, काय विषय ऐकून घेतो ना सर। बाजूला पुकारल्याला ऐकलं म्हणून तर बाहेर शांत बसा, शांत। अरे यार ऑन करो। ऑन है ना, 1 मिनट आने भाई ऐकायला आलंय। शांत बसा म्हणतो। अरे पीछे ना मोबाईल पुकारलेला आता ऐकायला आलोय म्हणून आलोय। आम्हाला 11 वाजता निघायचं, काय अडचण? दादा, संचारबंदीचे माननीय जिल्हाधिकारी साहेब यांनी आदेश निर्गमित केलेत, त्यानुसार आपण लोकांना आवाहन केले की ते आदेशाचं पालन करा, हेच आवाहन केले आपण ऐकले। काय झालंय पण संचारबंदीला तेवढं तर सांगा ना। आम्ही कुठं, तुम्हाला तर कालच सांगितलं आम्ही की आम्ही पोलिसांना नाही, आम्ही त्याच्याकडे बघणार आहेत। पोलिसांना तर काही अडचणच नाही आम्हाला, पण कळणं सुद्धा गरजेचं आहे। काय कारण एवढे संचारबंदी राज्यात का जालना जिल्ह्यात? जालना अंबड तालुक्यामध्ये, राज्यात बोला फक्त अंबड तालुक्यामध्ये अलीकडे 2 मिनिट द्या ना। मग जाऊ द्यायचं नाही, दुसरं काय 2 मिनिट द्या, त्याचा अर्थ तेच जाऊ द्यायचं। अंबड तालुक्यात आले म्हणजे आणि ते दुसरे लोक पण उचलले, पण आता तुम्ही म्हणला तुम्हाला मी वरिष्ठ इकडे अलीकडे 1 मिनिट। मग आता दिवसभर कोणासला याच्या आडून लपायचंय का? हो 1 मिनिट वेळ द्या ना मला थोडासा। 1 मिनिट अरे इकडे येऊ दे ना, मी माझी फ्रेम खराब करू, आपण मागून या खाली वापरा। आपण काय करू, 1-2 घंट्याने विचार करू, एका जागेवर शांत बसा। पोलिसांना कोणी त्रास द्यायचा नाही, कोणीच ते एका जागेवर बसा। उगा हो दिली घोषणा देऊन हे करू नका, घोषणा देऊन शांत बसा। काय निर्णय घ्यायचा घेऊ। आता जर याला त्याने रात्री बंदूक टाकली होती, त्याच्या फेसबुकला त्या देवेंद्र फडणवीस एकदम होता तर थांबवायचं आणि येऊ द्यायचं ना। मग आम्ही का थांबलो,
आमच्या लोकाला मला उभे राहत येत नाही. आणखी उपोषण आहे देवेंद्र फडणवीस सुरू केलंय मला उपोषण. त्याच्यामुळं हे प्रयोग रात्रीच होणार होता. हे प्रयोग तो रात्रीच करणार होता. शेवटी मराठ्याचा डाव सक्सेस झाला. मराठ्यांनी त्याला यशस्वी होऊ दिलं. हे रात्रीच होणार होतं. हां, हे रात्रीच होणार होतं आणि थोडं पुढं गेल्यावर होणार होतं. परंतु महिला होत्या रात्री आणि सगळ्या पायी होत्या. त्याच्यामुळं खूप त्रास झाला असता. म्हणून आपल्याला सकाळी निघणं खूप गरजेचं होतं आणि कोणाकडेच काही साहित्य नव्हतं. त्याच्यामुळं फक्त एक विनंती आहे सगळ्याला, पोलिसांना त्रास देऊ नका. आपल्याला माहिती आहे त्याच्यात दम नाही, ते पोलिसच अडून करणार आहे. एक आपण 1 ते 2 घंट्यात सगळा निर्णय येईल. पाटील, राज्यात इतर ठिकाणी दराच्या घटना घडतायत, त्यांना काय आव्हान करा? काल सुद्धा सांगितलं, आजच नाही, काल तर रागात होतो तरी सांगितलं आणि आताही सांगतो. मी बघणार त्याच्याकडे, तुम्ही शांत राहा. सगळ्यांनी शांततेत आपण आपले धरणे आंदोलन चालू द्या. पाटील साहेब, तुमचे काही सहकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती समोर येते. त्यानंतर तीर्थपुरीमध्ये बस जाळण्यात आली. नाही, हे तेच करणार आणि तेच दाखवणार. त्याच्यात किती दम होता आम्हाला माहित होतं, ते हेच करणार आहे म्हणून. पण त्याला सगळ्या सोयरीची अंमलबजावणी द्यावाच लागणार. संचारबंदी काय लावली आणि तू काय केलं, तुला सगळ्या सोयरींची अंमलबजावणी द्यावी लागणार आहे. नसता याचा परिणाम नुसता मराठ्यातच नाही तर सगळ्या जाती धर्मात जाणार. आणि तुझ्याविषयी आणखीन एवढा प्रचंड मोठा एक नाराजीचा लाट उसळणार आहे तुझ्या विरोधात. तुला इथं एवढा पश्चाताप येणार. तू एकतर आजची आज, आता पहिलीच कॅबिनेट होणार आहे अधिवेशनाच्या अगोदर, तू एकतर आजची आज सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी कर. कारण कलेक्टर महोदय तुझ्याशिवाय काढूच शकत नाही, संचारबंदीचा आदेश काढूच शकत नाही. आणि मराठ्यांनी सुद्धा आता ही शहाणपणाची भूमिका घ्यावी लागणार आहे. आपल्याला सुद्धा आपल्याला विचार करून आता पुढचं पाऊल टाकावं लागणार आहे. त्याचा रात्रीचा डाव मोडला, त्याचा इथून पाठीमागचाही मोडला. आता इथून पुढं आपल्याला डावामोडीतच चाललं नाही. आपण सगळ्यांनी फक्त व्यवस्थित एक विचारानं आपल्याला काहीतरी करावं लागणार आहे याच्यावरती. संचारबंदी साहेब आहेत का? साहेब आहेत का? किती आजच्या दिवसाची आहे का कधी? पुढील आदेश, संचारबंदीचा आदेश. हा, नाही, कधी पर्यंत उठणार का? मग आम्ही कवा जायचं पुढं? खांबे साहेबाला थोडा आवाज द्या. आम्हाला रात्रीच कळालं होतं हे पुढं गेल्याच्या नंतर करणार आहेत. रात्री आंधळ होता, महिला होत्या आणि छत्रपती शिवरायांचं राज्य चालकाने रात्रीच्याला महिलेवर हात उचलायचा नसतो, लक्षात असू दे. आणि राज्यकर्त्याला हे शोभतसुद्धा नाही असलं वागणूक. की रात्री त्याला त्या चोंडळ्याजवळ बघितल्या असत्या 350 गाड्या होत्या, 350, एक अर्धी नाही. तुम्ही शूट बी केल्या असत्या रात्री त्या. आणि जर तिथं महिलांवरती काही त्यांना खर्चटलं असतं तर हे राज्य पेटलं असतं. आणखीन देवेंद्र फडणवीस शान होय, मला रात्री राज्य पेटून द्यायचं नव्हतं. तू 100% रात्री महिलांवरती हात उचलायला लावणार होता. पण मी होतोय उगाच यशस्वी झालो नाही. तुझे डाव ओळखून आहे मी, किती दम येईन काय. आता तर पोलिसांकडनं अंबडमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली आहे. पुढच्या 1 ते 2 तासामध्ये आपण निर्णय घेऊ, मुंबईला जायचं की नाही, या आंदोलनाची पुढची दिशा काय असेल, असं वक्तव्य मनोज जरांगेंनी केलंय. सगळ्या आंदोलनकर्त्यांना त्यांनी शांत राहण्याची भूमिका घेण्यास सांगितलंय. पोलिसांना सहकार्य करा, पोलिसांच्या विरोधात कुणीही जाऊ नका, असं स्पष्ट करत असताना पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीसांचा एकेरी उल्लेख करत देवेंद्र फडणवीसांवरती पश्चातापाची वेळ येईल, असं मनोज जरांगेंनी म्हटलंय.
ज्या भांबरी गावामध्ये ते मुक्कामी आहेत तिथे पोलिसांचा बंदोबस्त काल रात्रीपासूनच वाढलेला आहे. सागर निवासस्थानी जाऊन देवेंद्र फडणवीस यांचा विरोध दर्शवण्याची मराठ्याचा तू बामणाचा असला तर येऊन दे. अरे दम लागतो घरात बसून मराठ्याच्या जीवावर मोठा झाला आतापर्यंत. आता दाखवतो मी सत्ता कशी आणतो ते. थांबा आम्ही 1 घंट्यात विचार करतो सांगतो. तो रात्रीच करणार होता हे गप्पा काय मारतो. आणि जनता आदर कावा करते लक्षात ठेव. कामं केल्यावर तवा शिवाय देत नसती. तो असले धंदे बंद कर. आता संचारबंदीचं कायला पुढे कसं कसं संचारबंदीमध्ये आपल्याला कोणालाही एकत्र जमता येणार नाही. हालचाली म्हणजे बाहेर फिरता येणार नाही. बाहेर म्हणजे बाहेर फिरता येणार नाही. रोडवरती रस्त्यावर गावात बी नाही. मुवमेंट नाही करता येणार. हा अच्छा मुवमेंट नाही करता मग त्याचं ऐकू ना आम्ही. आता तुमचं ऐकू ना थोडं करतो ना आम्ही चर्चा. त्याला बघतो पण त्याला सुट्टी नाही साहेब. ते आता तुम्हाला सांगून का उपयोग नाही. तुमचं काय तुम्ही बिचारे ड्युटी करताय तुम्ही आमच्यातलेच. आमचे लोक अटक केले तो राव. आपल्याला विचार करायला लागेल पोराव. ज्या वेळेस मुख्यमंत्री बोलत होते त्यावेळेस त्या असं हसत होता समजा नाही का ते. त्या दिवशी पत्रकार बांधवांनी प्रश्न माहिती ते म्हणला माहित नाही प्रक्रिया असती. रात्रीच होईल. त्याचं स्वप्न पूर्ण होऊ द्यायचं नाही. त्याला तर हरवायचंच. सगळ्या स्वारीचे घ्यायचे सहज करून आपण मराठी विचार करू. त्यांनी सुद्धा सहनशीलतेच्या जनतेच्या बघून तुम्ही काय करणार. संध्या लावणार लोकांना अडवणार. आणि काय मर्दानगी याच्यात सरकार चालवण्यात. याच्यात काय मर्दानगी सरकार चालवण्यात. जनतेचा किती दिवस चालतं आधी सुद्धा कोणी काढली. मुख्यमंत्री साहेब अंत कोण बघताय तुम्ही. आता संचारबंदी लावणार तुम्ही आणि लोकांना जिकडे तिकडे थापवणार. महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला माझी विनंती आहे चला शांततेत निर्णय घ्यायचा पण सगळ्या सोयऱ्यांची द्यायची. मराठ्यांचं एक घेऊ. तुम्हाला भेटायला त्यांना ब्रॅकेट काढून येऊ द्या ना म्हणा त्यांना. आपण आंतरवालीत बैठक घेऊ. आपला माणूस एक काही अडचणीत येता कामा नाही. एक काही अडचणीत येता कामा नाही. विचारपूर्वक पुन्हा एक डाव टाकू. दादा पण मग आता तुम्ही म्हणजे सहकार्यांना आतापर्यंत ताब्यात घेण्यात आलेलं आहे. 4 सहकार्यांना त्यानंतर तीर्थपुरी आलेली आहे. अशाच प्रकारच्या घटना होण्याची शक्यता वर्तवल्या जाते. नाही आपलं पहिल्यापासून आहे. आज नाही 6 महिन्यापासून आहे. सगळ्यांनी शांत राहायचं. सगळ्यांनी शांत राहायचं. दादा पण मग आता यापुढची नक्की भूमिका आपली काय असणार आहे. आपण आता मग बैठकीसाठी इथेच अंतरवालीमध्ये थांबणार आहात का. मुंबईच्या दिशेने आज रवाना होणार आहात कारण संचारबंदी नाही आता बघायला लागेल ना. अरे यांच्या हाताला नाही लागायचं मराठ्यांनी. एक बी माणूस वयाला जाता कामा नाही. पूर्वी होतं ते छत्रपती शिवराय म्हणायचे. माझा त्योच उद्या आज जर त्यो कामी नाही आला तर त्योच उद्या गड किल्ले जिंकून दाखवील. कधी मागं सारखावं कधी पुढं जावं. पुढं आपल्याला जाणून बुजून देवेंद्र फडणवीसने संकट उभा केलेलं असताना आपण पुढे जाणं म्हणजे माझा हेकेखोरपणा आहे. एक काही माणूस कामी नाही आला पाहिजे. एक काही आणखीन डाव गनिमी कावा करू. आता भांबेरीतून अंतरवालीला जाणार बघतो ना विचारतो ना थोडस. तुम्ही जर एका बाजू झाले तर मला खाली बसा बरं. आपल्या तुमचे तोंड दिसते मला म्हणजे मला बोलता येईल. उभे ना मागच्याचं काही दिसणार. असं फिरा असं. हा खाली बसा म्हणा. खाली बसा सगळे 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 एसपी साहेब येत का. एसपी साहेब येत एसपी साहेब पण तर पुढच्या 1-2 तासामध्ये आपण आपली भूमिका स्पष्ट करू असं मनोज जरांगेंनी सांगितलंय. सर्वांनी पोलिसांना सहकार्य करा असं आवाहन सुद्धा त्यांनी केलंय. देवेंद्र फडणवीसांचा एकेरी उल्लेख करत पुन्हा एकदा त्यांनी निर्धार व्यक्त केलाय की ते सागर बंगल्यावरती जातील. मला तर काही झालंच नाही. माझं झालं एक प्रश्न समजा आता जनतेबद्दल सहकार्य म्हणून काय आम्ही आमच्या काय भूमिकेत
नाही दवाखान्याचं मला काय झालंच नाही, पण हे आता लोक सगळे वापस पाठवायचे आहेत सगळे. आणि आम्ही मुंबईला केव्हा जायचं आता? आपण काय करा बरं का, पोलिसांचा आणि कायद्याचा मान सन्मान म्हणून त्याचं जाऊ द्या. सगळ्या राज्यात शांत राहायचं, सगळ्या राज्यात शांत. आपण आता आंतरवालीत जाऊ, 10-15 मिनटं तिथं बसू, तिथं एक निर्णय घेऊ आणि खांबे साहेबाशी चर्चा करू. आंतरवालीतच काय जो निर्णय ठरवायचा ते ठरवू. फक्त मीडियाच्या बांधवाच्या माध्यमातून माझं पहिल्यापासून 6 महिन्यापासूनचा विषय, सगळ्यांनी शांत राहायचं. एकही माणूस खर्चाटला नाही पाहिजे आपला. सगळ्या सोयऱ्याची अंमलबजावणी आपण घेऊच आणि आरक्षण बी कसं देत नाही तेही बघू, त्याचा काही अडचण नाही. फक्त मराठ्यावर किती अन्याय केला जातो याच्यासाठी सावध राहा. आता आपण काय करू, खांबे साहेब आलते ना. फिल्म असं म्हणायचं की तूर्त मुंबईचं तुम्ही स्थगित केलं? आणखीन नाही, पण काही परिस्थिती बघून शहाणी भूमिका ही घ्यावा लागते. हट्टेवादी भूमिका घेऊन लोक अडचणीत नाही आणायची, कारण हे लोक लय विचित्र आहेत एकदा कामाला लागल्या. हो, त्यामुळे शांतता ठेवणं होते ना खांबे साहेब. हा मग आता ते अडवून आहे ना, दम लागतो ना त्याला. स्वागत हे म्हणे याच्यावर सागर बांगल्यावर, हे स्वागत हे होय. रात्री करणार होता साहेब, तो रात्री करणार होता. त्याच्यापेक्षा 10 पट हुशारी मी. तू फक्त गृहमंत्री झालेला आहे. आता असं करावं असं आम्ही ठरवलंय की मोबाईल घ्या थोडा खाली 1 मिनिट. तर यांना सगळ्याला आंतरवालीत घेतो, यांना सगळ्याला समजून सांगतो, यांना सगळ्यांना गाड्या घेऊन, कारण जी परिस्थिती असेल त्यावेळेस कायद्याचा सन्मान कसा करायचा, काय करायचं हे आपण बी थोडं समजून घेतलं पाहिजे. सगळ्या सोयरीची अंमलबजावणी तर घेऊच आणि तिथून व्यवस्थित यांना सगळ्याला तुमच्या म्हणण्याप्रमाणे ज्यांच्या त्यांच्या घरी जायचं सांगतो. बरं तुम्ही म्हणता तसं बस का ते बी सांगतो. आणि हा बैठक संचारबंदीत कशी घेता येणार? मग उठण ना, ती उठण ना, ती काय उठणार नाही का? कायद्याचा सन्मान करायचं म्हणजे उठणच ना. त्याला महाराष्ट्रात राहायचंय, आपल्याला राहायचंय, तेव्हा बी कुठं जाणार नाही ना. पण तू चूक केली, तू चूक केली. तुम्हाला सागर बंगल्यावर आमंत्रण दिलेलं आहे, स्वागत करतो ये म्हणून, आणि दारं लावून घेतले. आणि हे पोलीस बांधव तुझे नाही येत, ध्यानात ठेव. यांना विनाकारण वेठीस धरून कायद्याचे तो हे करायला लागला. हे सगळ्या जनतेचे आहेत. संचारबंदी उठव बघ, मुंबईला येतो का. आणि ते लोक सोडून दे लवकर, ते आमचे धरलेले आहेत ना, ते लोक लवकर सोडून द्यायचे सांग. तुला ही विनंती, आता सगळ्यांना विनंती आहे, आपण आपल्या गाड्यात बसा आणि तिकडे चला. दुसरं तुमच्यासाठी आता पाहिजेच तर तिथं सलाईन लावतो, फक्त तुमच्या शब्दाखातर. बाकीचं मग मी ऐकणार नाही. म्हणजे एक सन्मान करायचा म्हणून तोडल्या होत्या मी तिथं सलाईन लावतो, त्याच व्यासपीठावरती तुमच्या शब्दात मान ठेवून पोराव शांततेत माघारी जा. संचारबंदी उठली लगेच अंतरवाली ते. पाटील साहेब, संचारबंदी फक्त मराठा आंदोलनासाठीच आहे की राजकीय कार्यक्रम पण बंद असतील त्यांचे? हो साहेब, ते तुम्हाला काय माहिती नाही साहेब. सगळ्या नागरिकांसाठी मंत्री नागरिकांचा कमिटीची मीटिंग चालू आहे, कमिटीची मीटिंग चालू आहे भारतीय जनता पार्टीची पुढं सगळीकडे चालू आहे त्यांच्या. मग रद्द होत्या ना. कारण परवा बीडमध्ये जो रस्ता रोको झाला होता, बीडमध्ये जो रस्ता रोको झाला होता त्यावेळेस संचारबंदी म्हणून सगळ्यांना हटवण्यात आलं. पण त्याच दिवशी भारतीय जनता पार्टीच्या 2 बैठका झाल्या, एक तिंतरवणी या ठिकाणी झाली, दुसरी निमगाव ठिकाणी झाली आणि तिसरी आष्टीला झाली. आणि बीडमध्ये संचारबंदी होती त्यावेळेस. ही जाणून बुजून अन्याय आहे मराठ्यावरती. त्याला तुला वाटत असेल संचारबंदी लावली म्हणजे सुट्टी आहे, सुट्टी नाही. ओबीसीतून आरक्षण घेतल्याशिवाय. आणि दुसरं सांगतो, आणखीन लाट उसळू नको नाराजीची. जरा शान जर आजच्या आज झाला तर बरं होईल. लाट उसळू नको ही माझी विनंती आहे पुन्हा एकदा.
आणि शेवटचं सांगतो तुला, देवेंद्र फडणवीस साहेब म्हणून विनंती आहे, तू लाट उसळू नको. हे जड जाईल. हा, आज इथं तुम्ही रात्रीच हे करणार होतात, आता सगळी चर्चा झाली. आम्ही त्यांचा मान सन्मान केलेला आहे पोलिसांचा. सगळ्या बांधवांना विनंती आहे, गाड्या सुरू करा, शांततेत घरी जा. तुम्हाला कोणी पोलीस अडवणार नाही, ही जबाबदारी मी घेतो. आणि साहेब यांना, अरे मग तिथं चाललो ना मी ठेप्याला, तिथं या अवस्थेला हे आहेत ना खांबे साहेब, तिथं मला सलाईन लावा. हा बरं चला चला, तिथून सगळे शांततेत जा. एकानेही शब्द मोडायचा नाही, एकाने सुद्धा पोलिसांनाही त्रास द्यायचा नाही. सरकार असं म्हणतंय की 6 लाख हरकती ज्या आहेत त्या अध्यादेशावरती आलेल्या आहेत आणि त्याची प्रत्येक हरकतीची जी काही कारवाई आहे ती पूर्ण करावी लागते आणि त्यानंतर या संदर्भातला निर्णय घेतला जाऊ शकतो. त्याला वेळ लागेल, त्याला वेळ लागेल असं सरकार म्हणतंय. सांगा ना मला किती लागत, सांगायला पाहिजे का नाही. साधारणपणे 6 महिन्यापर्यंतचा कालावधी 6 लाख हरकतींसाठी लागू शकतो असा एक अंदाज व्यक्त. 1 वर्ष घेता का? 1 वर्ष घेऊ आम्ही विचार करू. मराठा समाजाला बोलून घेऊन पुन्हा एकदा बैठक घेऊ, पुन्हा एकदा लढायला सज्ज होऊ. छत्रपती शिवराय सांगायचे, मावळा कामी नाही आला पाहिजे. जर तो कामी येण्याचं काही दिवस दिसत असले पुढं, एका मिनिटात मागं सरका, कारण तोच मावळा पुढे किल्ला जिंकून देईल आणि अन्यायाविरुद्ध लढण. आज कामी येऊ देऊ नका. प्रोसेस अशी आहे की ती जी प्रक्रिया दिलेली आहे कायद्यानुसार अध्यादेशावरती गाडी घालून वळून, गाडी वळून लावा कोणाची. तेवढा वेळ जो सरकारला द्यावा लागणार आहे तर तेवढा देणार आहात त्याच्याबद्दल? 1 घंटा ही नाही, आता तर नाही. आता शिंदे साहेबांनी आणि देवेंद्र फडणवीसनी शान व्हायचं, लाट उसळायच्या आत हे थांबवायचं. आणि मी आंदोलन चालवताना शहाणपणाने चालविलं तर ठिकाण छत्रपती शिवरायांचा विचार सांगतो, पुन्हा तेच सांगतो, मावळा कामी आला नाही पाहिजे. आणि रात्री यांना मावळा कामी आणायचा होता, यांनी 350 गाड्या आणून लावून ठेवल्या होत्या पुढं. आणि अंधारात माता मावल्या संघ होत्या. मूर्ख ठरलो असतो मी रात्री, मूर्ख माता मावल्या पुढे घेऊन जाणं. कारण रात्री काय करणार होते हे तुम्हालाही चांगलं कळतंय. हा, त्यामुळं आपण एक बी मावळा कामी जर नाही उद्याला छत्रपती सांगायचे तर तोच मावळा उद्याच्याला विजयाचा गुलाल उधळून दाखवेल. पोरांनो, हारायचं नाही, खाचायचं सुद्धा नाही. उलट आपण एक लढाई जिंकलोत म्हणायचं आज. हो, त्यांनी सागर बंगल्यावर आमंत्रण दिलं तर त्याला आडवं करायला लागलं सगळ्याला. आज जिंकलो, तो हारला. आता फक्त सगळ्या अंतरवालीकडे चला आणि सगळ्यांनी शांततेत आपण आपल्या गावाकडे जा. संचारबंदी आहे ना, काही शब्द पाळा. पुन्हा आता आपण जिंकलोत, पुन्हा सगळ्या सवऱ्यांचा आपणच जिंकू. आपल्या लोकांना त्रास होता कामा नये. लक्षात ठेवा मी काय बोलतोय ती. त्याच्यामुळे अंतरवाली लेण्यापेक्षा ज्याचे इकडे तोंडाच्या गाड्या असत्या त्यांनी इकडेच जा. बर, अंतरवाली चला. खांबे साहेबाला आवाज द्या ना. अरे नाही करत, एवढं सोपं नाही मग. एवढं सोपं नाही मग. हा, दगा फटका करणं आमचं एवढं सोपं नाही मग. ते पुढे बाकीचं मी बोलायला आहे ना, बोलायला तू एकटा बोलशील, बाकीचे बी पोरच आहेत ना. अरे बाळा, भाऊ तुला कळत मी काय बोलतो, तू एकटा शहाणा असशील, आम्हाला बी कळत आहे काय करायचंय काय नाही करायचं. खांबे साहेब आलते ना, गाडी आणली का? इतका वेळ मग पाहायला लागल्यानंतर तर कापाला मी उपोषणातला आहे. खाली बसल्यावर दम नाही निघा. यांना तिथं समजून सांगतो तुमच्या समक्ष एकदा. आणि ॲम्ब्युलन्स राहून सांग, पण नाही माझ्याच गाडीत आलो, मी माझ्याच गाडीत जाणार. ते होतं अठ्ठावीस वाटत. नाही गाडीत चालतो, तुम्ही माझ्या गाडीत चला. हा, माझं हत्यार आहे ना, असं कसं समाज आहे ना राव तुमचं. मग सगळंच ऐकलं म्हणल्यावर, तुमच्या शब्दाला मान दिला म्हणल्यावर, हा नाही कसं नेलं तरी तुम्हीच नेलंय ना. तिथं सलाईन तेवढं डॉक्टर लावणार आहे ना, दुसरा कोण लावणार. मला समजून सांगता येईल तिथं आणखीन माईक मधून, म्हणजे तुमचं काम हलकं होईल आणि माझं सुद्धा होईल. कारण मला राज्याचं आंदोलन चालवायचंय आणि त्याला मोडायचं, ते तुम्हाला नाही म्हणणार आम्ही. तुम्ही तुमचं काम करताय. पुन्हा सांगतो एकदा, पोलिसांना दोष देऊन पोलिसांना नाही बोलायचं. त्याला आपण हरिलंय, त्याला आणखीन आता रात्रभर झोप नाही येणार. यांनी आपल्याला हरिलंय म्हणून, कारण त्यांनी दारं बंद केले. त्यामुळं काय असेल ते त्याच्याकडं, इकडं नाही.
का लगेच निघणार का खाली उतरव. हा चला ना, चला. ही गाडी कोणाची? आपलीच आहे का? चला साहेब, लांडे साहेब नेटवर्क की वजह से नहीं आ रहा. तर देवेंद्र फडणवीसांनी सागर बंगल्यावरती तुमचं स्वागत आहे असं म्हटलं होतं, परंतु देवेंद्र फडणवीसांनी स्वतःच दारं बंद केली. हा एक प्रकारे त्यांचा पराजय असल्याची टीका आंदोलनकर्ते मनोज जरांगेंनी केलेली आहे. मनोज जरांगे सध्या अंतरवाली सराटीच्या दिशेने निघतायत. त्यांनी सर्व समाज बांधवांना आवाहन केलंय की प्रत्येकानं शांत राहावं, पोलिसांना सहकार्य करावं, कायदा सुव्यवस्था धोक्यात येईल असं कोणतंही कृत्य करू नये. जे आंदोलक भांबेरी गावातले आहेत त्यांनी इथेच थांबावं, त्याच गावात राहावं. जे आंतरवाली सराटीमधले आहेत त्यांनी आंतरवाली सराटीमध्ये यावं, कारण संचारबंदी लागू आहे. आंतरवाली सराटीमध्ये मनोज जरांगे आपल्या सहकाऱ्यांसोबत एक बैठक घेणार आहेत आणि या बैठकीनंतर आंदोलनाची पुढची दिशा स्पष्ट केली जाईल. मुंबईला जायचं की नाही, जायचं तर कधी जायचं, किती लोकांसोबत जायचं, कसं जायचं, या सगळ्या बाबी आंतरवाली सराटीमध्ये स्पष्ट होतील असं मनोज जरांगेंनी म्हटलंय. तिथे जाऊन ते उपचार घेण्यास, सलाईन लावून घेण्यास सुद्धा तयार आहेत. देवेंद्र फडणवीसांचा एकेरी उल्लेख करत बोचरी टीका मात्र आजही मनोज जरांगेंनी केली आहे. सध्या त्यांची गाडी आंतरवाली सराटीच्या दिशेनं रवाना होते आणि इथेच एक बैठक घेऊन पुढची दिशा स्पष्ट केली जाईल. सध्या भांबेरी गावात उपस्थित असलेल्या सर्व आंदोलकांना त्यांनी विनंती केली आहे की प्रत्येकानं आपापल्या घरी परत जावं. जोवर संचारबंदी उठवली जात नाही तोवर अर्थातच पुढे जाणं, बैठका घेणं, एकमेकांना भेटणं या गोष्टी कायद्याच्या दृष्टीनं करणं अवघड बनलेलं आहे आणि म्हणूनच आंतरवाली सराटीमध्ये परत जाण्याचा निर्णय भांबेरी गावातल्या कालच्या मुक्कामानंतर मनोज जरांगेंनी घेतलाय. परंतु मराठ्यांच्या आंदोलनाची किंवा नाराजीची लाट पुन्हा एकदा उसळू देऊ नका असा स्पष्ट इशारा एक प्रकारे सरकारला मनोज जरांगेंकडनं दिला जातोय. मनोज जरांगेंनी आपल्या प्रत्येक सहकार्याला पोलिसांना सहकार्य करण्याचं आवाहन केलंय. मनोज जरांगेंचे काही निकटवर्तीय, काही सहकारी यांना खबरदारी म्हणून पोलिसांनी ताब्यातही घेतल्याचं कळतंय. आपल्या कोणत्याही सहकार्याला त्रास होता कामा नये आणि त्यासाठी 2 पावलं मागे जावं लागलं तरी सुद्धा चालेल अशी भूमिका मनोज जरांगेंनी घेतली आहे. आज सकाळी सकाळी पोलिसांचा इथे बंदोबस्त वाढला. संचारबंदी लागू झाली याची घोषणा पोलिसांनी केली. ती काल रात्रीपासूनच लागू झालेली आहे आणि यानंतर मनोज जरांगेंनी सुद्धा आपली भूमिका थोडीशी बदलली आहे. ते आता भांबेरी गावातनं आंतरवाली सराटीच्या दिशेने निघाल्यात. इथे त्यांच्या सहकाऱ्यांसोबत ते एक बैठक घेतील. उपचार सुद्धा घ्यायला आपण तयार असल्याचं मनोज जरांगेंनी समाज बांधवांना सांगितलंय आणि प्रत्येकानं शांत राहावं असं आवाहन सुद्धा केलंय. त्यामुळे आता आंतरवाली सराटीतनं पुढचा निर्णय स्पष्ट होईल. थोड्या वेळानंतर ते कदाचित संवाद साधतील. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.